तर नमस्कार सर्वांना आणि वेलकम. तर आज आपला चौथा दिवस आहे. म्हणजे सवयी बदलण्याचे यशस्वी मार्ग ह्या कोर्सचा. तर आज आपण म्हणजे सवयीबद्दलच्या सोबत सोबत वृत्तींची पण आपण ओळख करून घेऊया. कारण आपल्या सोबतच म्हणजे सवयी सोबत आपल्या माणसांच्या मध्ये काही वृत्ती पण असतात. कोणी म्हणतं ना, चांगल्या वृत्तीच्या चांगल्या वाईट वृत्ती आहे त्याची, असं आपण जर बरेचदा बोलत असतो. तर चांगल्या सवयी कोणत्या, वाईट सवयी आहेत हे त्याला योग्य प्रकारे ज्यांना माहिती असते आणि लहानपणापासूनच म्हणजे हे करणं चांगलं आहे किंवा वाईट आहे असं ज्याला सांगितलं जातं. आणि हे होता होता परिस्थितीनुसार व्यवसाय आपलं किंवा आजूबाजूच्या लोक याच्यामध्ये जे वेगवेगळ्या सवयी निर्माण होतात, तर तशा पद्धतीने ती वृत्ती बनून जाते, म्हणजे ते बिईंग मध्ये येऊन जातं तुमच्या. है ना, त्याला आपण वृत्ती म्हणतो. तर तशाच बघा, कोणाकोणा म्हणजे चांगल्याही सवयी असतात, म्हणजे जसं लहानपणापासून खेळ आवडत असेल तर तो चांगला खेळाडू बनतो किंवा फिल्म स्टार बनतो. व्यायाम करायची सवय असेल तर तो चांगला त्याच्यात विकसित होतो. इव्हन म्हणजे अगदी सकाळी लवकर उठायची सवय असेल तरी सुद्धा ते आपोआप त्यात म्हणजे वृत्तीमध्ये यायला लागतं. इव्हन म्हणजे चुकीच्या पण गोष्टी, मग सिगरेट, दारू, जुगार खेळण्याची सवय लागते, मग ती त्यांची वृत्ती बनते. तर ह्या कोर्सच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या चांगल्या सवयी कशा अंगी करायच्या आणि वाईट सवयीमधून कसं मुक्त व्हायचं, ह्याबद्दलचे आपण उपाय आतापर्यंत शिकलेलो आहोत किंवा काही प्लॅनिंग केलेल्या होत्या है ना, आतापर्यंत जे मी सांगितलं तुम्हाला. पण आता तरी पण आता ह्या वृत्ती ज्या मी सांगते त्याच्या आपण विस्तारपूर्वक बघूया. की सर्वसाधारण सवयी हा माणसाच्या कृतीसोबत जोडलेल्या असतात, की दिवसभराच्या विविध कामामध्ये त्या दिसून येतात. परंतु वृत्ती म्हणजे हा मानसिक स्तरावर, म्हणजे त्याच्या मी जे म्हणते नेहमी माझ्या तोंडून निघतं, बिईंग म्हणजे तुमच्या पेशी पेशी तशा बनून जातात. म्हणजे वृत्ती म्हणजे तुमची टेंडन्सी तशी बनून जाते. माणसाचे व्यवहार किंवा जी काही त्यांच्या सोबत प्रतिसाद करण्याची शक्ती जी काही जोडली गेलेली आहे ती असते त्याच्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या घटनामध्ये ध्येय निश्चित नसल्याने किंवा काही म्हणजे एक प्लॅनिंग नसलं तर मग तो तशाच पद्धतीने तो प्रतिसाद देत असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी नेमकं काय करेल हे त्याचे मित्र किंवा नातेवाईकही सांगू शकतात. म्हणजे ते इतकं आपोआप होऊन जातं की त्यालाही पत्ता लागत नाही की आपण असं काही केलं. कारण आपण म्हणतो नाही, जाऊ दे, त्याची टेंडन्सी तशी आहे, रागीट आहे, किंवा किती शांततेला कितीही काही बोला, कसंही करा, तो शांतच राहणार. म्हणजे ह्याला आपण टेंडन्सी किंवा वृत्ती म्हणतो. तर ते एका दिवसाने येत नाही. तर खूप लहानपणापासून त्याच्यावर पडलेले छाप जी म्हणतो आपण, स्वभावाची छाप ती असते. आता काही लोकांमध्ये पलायनवादाची वृत्ती असते. म्हणजे नको असलेल्या एखादी घटना असेल किंवा काही परिणाम समोर जायच्या ऐवजी तर तिथून तो दूर पळून जातो किंवा आपलं लक्ष दुसरीकडे वळवून घेतो. तर दुःखद विचारांपासून काही काळ तुम्हाला दुःख म्हणजे दूर होता यावं याच्यासाठी म्हणून काही काही लोक सिगारेट, दारूचा आधार घेतात, की अरे तुला काय माहिती किती टेन्शन आलेलं आहे, है ना, टेन्शन आलं म्हणून लोक सिगारेट पितात, दारू पितात. पण ऍक्च्युली काही लोकांना म्हणजे ही पण सवय असते की मीच योग्य, मी जे म्हणते तेच एकदम बरोबर आहे. म्हणजे मी कोणी मला चुकीचं कोणी म्हणावं असं वाटत नाही. म्हणजे बघा, काही मानसिक, काही शारीरिक, काही आध्यात्मिक अशा म्हणजे वेगवेगळ्या सवयी असतात. आणि त्यामुळे ते आपण बरोबर कशा आहोत हे दाखवण्याचा अगदी इतका अट्टास असतो किंवा इतकी धडपड असते सतत. पण आणि ही वृत्ती बनते आणि ह्या वृत्तीमुळे लोकांचं दुसऱ्यांचं म्हणजे ऐकूनच घेत नाही आणि आपल्याच म्हणण्यावर अडून राहतात. तर ही एक प्रकारची वृत्ती आहे, ही सवय नाही, सवयीच्याही पलीकडे गेलेली गोष्ट आहे. सवय 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 करता करता ती वृत्ती बनून जाते, बिईंग येऊन जातं. अशाच पद्धतीत म्हणजे लोकांमध्ये बदला घेण्याची म्हणा किंवा बेपर्वाई, कर लेंगे हो जाएगा, लोभीपणाची सुद्धा वृत्ती असते. की एखाद्या माणसाला फसवलं तर मग त्याला सवय लागते की अरे पण म्हणजे अजून केलं पाहिजे, अजून केलं पाहिजे, है ना. आणि तशा पद्धतीने तो वाईट स्वभाव म्हणजे तो स्वभाव बनून जातो आपण ज्याला म्हणतो. तर अशा पद्धतीने म्हणजे स्वभाव म्हणजेच वृत्ती बनून जाते. पण ह्या वृत्तीचा परिणाम त्याचा विकास म्हणा, त्याचा यश, त्याच्या नातेसंबंधावर पण होत असतं. पण मात्र माणूस इतका त्याच्यामध्ये गुंतून गेलेला असतो की त्याला त्या गोष्टी लक्षातच येत नाही. आणि बऱ्याचशा लोकांना तर याची म्हणजे आपल्याला वृत्ती ही बदलली पाहिजे याची आवश्यकता पण नाही भासत त्यांना. म्हणजे त्या गोष्टीकडे त्यांचं लक्षच राहत नाही की हे आपलं चुकते आहे किंवा अशा काही गोष्टींनी आपल्या लाईफमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडतात आहे किंवा हे योग्य नाहीये, हे सुद्धा त्यांना
काही जमत जमत काय म्हणजे लक्ष पण नाही राहत, ओळखतही नाही. तर तरी पण आज आपण याच्यामध्ये बघूया की हे अशी समजा वृत्ती किंवा तुमच्या बीइंग मध्ये गेलंय, तुमचा स्वभाव बनला, तरी सुद्धा ही वृत्ती बदलवता येतं आपल्याला. तर याचे कसे उपाय आहेत, काय उपाय आहेत ते आपण बघायचं. तर जसं आपण आपला धडा आपणच शिकायचा आहे. कारण कोणी तुमच्या वृत्ती किंवा तुमचा स्वभाव कोणी दुसरा येईल आणि बदलेल असं होत नाही. पण बरेचदा ना आपण म्हणतो, आता मी त्या दिवशीच एका याच्यात मध्ये गेली तर ते वडील होते घरचे, तर ते खूप कडक होते. त्यांच्या समोर म्हणजे बोलायला म्हणजे लोक घाबरायचे असं आहे. पण आता मुलं मोठे झाले, आपापल्या याच्यात लागले, आपोआपच ते वडील शांत झाले. आमचेही वडील तसेच होते. माझ्या लग्नापर्यंत तर पप्पा म्हणजे अक्षय एकदम हे होते. पण नंतर एकदम जावयाच्या समोर म्हणजे शांतपणे बोलायचं, बसणं वगैरे. तर हे कसं काय बदलवलं, त्यांची वृत्ती होती त्यांची. पण त्यावेळेस त्यांची ती समज झाली आणि त्याच्यासाठी त्यांनी विपश्यना वगैरे पण केलं होतं तेव्हाही, त्याच्यातूनही काही गोष्टी समज येतात. तर स्वतःच की आता झालंय, सगळं झालं तशा पद्धतीने आपणही आता जे आपण शिकतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. की आपणच आपला धडा शिकायचा, की आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपणच त्या घटनांची निवड केलेली आहे. अशा काही घटना आठवणचाही प्रयत्न करा, म्हणजे प्रॅक्टिकल याच्यामध्ये, मी आध्यात्मिक याच्यामध्ये नाही सांगत आहे, प्रॅक्टिकली याच्यामध्ये. ही कधी कधी आपण काही काही गोष्ट सहजपणे सोडू शकत होतो पण नाही सोडत, किंवा फेकून देण्याचा सुद्धा योग्य म्हणजे तुम्हाला असं गोष्ट सुद्धा तुम्हाला असं जपून ठेवायची वाटते. हा लोभ असतो, किंवा गरज असताना कंजूशी करत असता की काय म्हणजे म्हणजे चप्पल फाटली. कालच माझा भाऊ सांगत होता गंमत की माझा मुलगा इतका म्हणजे डॉक्टर झालेला, बूट फाटून गेलं होतं म्हणे, मी शेवटी त्याला जबरदस्तीने घेऊन दिलं वगैरे. याला एक कंजूशी म्हणतात, की का आजच्या जमान्यात तर एवढंही नको असं है ना. तर ते म्हणजे याच्यात हे असतं की तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करू शकत नसाल तर तुम्हाला आतमध्ये संचय करायची वृत्ती असते. तर वस्तुतः आपल्याला त्याच त्याच गोष्टी समोर आणून निसर्ग आपल्याला नेहमी नवा धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला वाटतं की आपल्या लाईफमध्ये तेच तेच घटना होते आहे, पण याचा अर्थ असं की तुम्ही त्या वृत्तीमधून म्हणजे त्या स्वभावातून मुक्त झालेले नाही, म्हणून तो तर परत परत तुम्हाला धडा देतो. मी नेहमी सांगत असते की आपण शाळेमध्ये पण जोपर्यंत पूर्णपणे शिकत नाही तोपर्यंत आपल्याला नापासच करतोय, म्हणजे परत परत एक्झाम द्यावं लागतं. तसंच निसर्ग पण करतो. तर त्यामुळे आपल्याला जर आपला धडा शिकायचा असेल तर त्या घटनेतून वेगवेगळ्या पद्धतीने निवड करायला शिकावं लागेल. सर्वप्रथम म्हणजे हे ठरवावं लागेल की आपल्या वृत्तीमुळे आपली निवड होऊ शकेल अशीच एखादी घटना घडते, हे जरूर आहे. म्हणजे तुमच्या वृत्तीच्या नुसारच तुमच्या लाईफमध्ये घटना घडते. आणि जसं मी तुम्हाला माझं पण उदाहरण नेहमी सांगत असते की माझी वृत्ती कशी होती, भिण्याची, घाबरण्याची, पैशांना घाबरत होते लहानपणापासून. नाही नाही, मी लोभी नाही आहे, मी मुलगी आहे, मी एकदम छान आहे, मी म्हणजे मुलगी, पैसा लोभ वाईट आहे, चांगली मुलगी बनायचं असेल तर पैशाचा लोभ नाही, म्हणजे हे असं विचार करता करता हा वृत्ती बनली. पण जरुरी नाही जेव्हा मोठं झाल्यानंतर आपल्याला पैसा आपल्या हातात आलाय तो आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे, शिकलंच पाहिजे, हे जरुरी आहे. तर ही वृत्ती बदलण्याची मला खूप प्रयत्न करावे लागले, है ना. तर तशाच पद्धतीने कोणामध्ये कंजूशी असते, तर कोणाला काही गोष्टी खोटवडेपणाची सवय असते, सवय म्हणजे वृत्ती बनून जाते, सवयीच्या पण परे जातात. पण आता जसं मी माझी वृत्ती कशी बदलली, मग मी म्हणजे त्या द्वेष करायला लागली त्या पैशांचा, किंवा घाबरायला लागली, किंवा नाही म्हणजे दूरच बाबा आपण ठीक आहे नको असं वगैरे. पण जेव्हा मी बाहेरच्या याच्या जगामध्ये गेली, पाहिली लोकांना, श्रीमंत लोकांना पाहिलं की ते किती सुखी त्यांच्या जगतात, किती याच्याने, तेव्हा आपली वृत्ती बदलवली मी की नाही नाही, पैसा वाईट नाहीये, पैसा आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. तर अशा पद्धतीने मग सवय करता, आणि हे काय एका दिवसाने माझी वृत्ती नाही बदलली, तर मला खूप वेळ करत राहावं लागतं त्या गोष्टीसाठी, अभ्यास करत राहावा लागला, सतत सतत लिहिणं. म्हणून मी तुम्हाला आज मी म्हटलं ना की आजही माझा हा क्लास घेणं म्हणजे मी माझी वृत्ती डीप मध्ये करते. तुम्ही पण आले आहात, अगदी आठवणीने आले आहात आणि तुम्ही करताय, तर तुम्ही पण आपल्या वृत्तीवर काम करत आहात, म्हणजे बिंग मध्ये जाईल तुम्हाला याच्यामध्ये. तर खूप सुंदर आहे. तर छोट्या छोट्या कारणावरून समजा तुम्हाला राग येत असेल तर तुमचा धडा आहे प्रेम. म्हणजे तुमच्या समोर सिच्युएशन अशा पद्धतीने तयार होऊन जाईल की तुम्हाला राग येऊन जाईल छोट्या छोट्याशा गोष्टी. म्हणजे हे तर निसर्ग तसंच धडा देणार तुम्हाला.
है ना. विनाकारण चिंता करायची स्वभाव असेल तर निश्चित ठिकाणी तुम्हाला चिंतेसारखी असं काहीतरी विचार करण्याचा म्हणजे तिचा धडा किंवा बोध तुम्हाला घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीची तुम्हाला हे होईल, जे सिच्युएशन तयार होईल. तुम्हाला भीती वाटत असेल किंवा साहसाची निवड करायची असेल तर तशा पद्धतीने तुमचा आत्मविश्वास वाढेल. अशा पद्धतीने तुमचं म्हणजे ही वृत्ती तयार करेल, म्हणजे निसर्ग तुम्हाला धडा देईल. तर तुमच्या वृत्तीने बदलवून जाणून बुजून तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. धारलोट निश्चय. दुसरा पॉइंट आहे की आकलन प्राप्त करा. आकलन म्हणजे समजून घेण्याचं. तर मनुष्यातील धारणा जी आपण बनवतो ते मुख्य वृत्तीचं कारण असतं. धारणा म्हणजे समजुती किंवा पूर्वग्रह, की नाही हे आता जसं मी म्हंटल, माझी वृत्ती पूर्वग्रह होते माझे, लहानपणाची समजूत. आईने सांगितलं, आई म्हणजे सगळ्यात मोठी असते आपल्यासाठी तेव्हा. आईने जे सांगितलं ऐकायचंच असते. आई कधीच चुकीचं सांगत नाही. आई आपलीच असते. म्हणजे आईसारखं प्रेम करणारा कोणीच नाही. आणि ती जेव्हा सांगते की बाबा रे, पोरगी आणि पैसा आणि लोभ चांगलं नाही आहे, पैसा म्हणजे तर ती समजुती, त्या पूर्वग्रह ज्या वास्तविक नसतात, अशाच अवास्तविक गोष्टींना म्हणजे आपण धारणांना आपल्या मनामध्ये घट्ट रुजलेला असतात ठेवतो. आणि त्याच्यापासून म्हणजे आपण काही शोधही घेण्याचं करत नाही. तर मग ती आपली वृत्ती बनते. वृत्ती ऑटोमॅटिकली आपल्याला तशी बनवते, आपली सवय करते. पण जेव्हा तुम्ही जागृत होता आणि आपल्या वृत्तीला समजायला लागतं, त्या गोष्टीचं आकलन होतं, तर मग तिथून ती धारणा आणि त्या धारणेमधून तयार झालेली वृत्ती दोन्ही पण लोप पावतात, म्हणजे कमी कमी होतात. तर बऱ्याचशा लोकांमध्ये दुसऱ्यांचा बदला घेण्याची वृत्ती असते, की हे लोक असेच करतात, तसेच करतात, चल मी पण दाखवतोच त्याला. म्हणजे सतत दुसऱ्यांना अशा गैर याच्यामध्ये प्रतिसाद देण्याचं वृत्ती असतात. हे सगळं कोणाशी भांडणं, कोणाचं दुखावून बोलणं, मग कोणी काही विरोधात बोललं तरी पण मी आता त्याला दाखवतेच, ऐकवतेच. म्हणजे अशा प्रत्येक याच्यामध्ये त्यांना म्हणजे ह्या गोष्टी बनून जातं, त्यांचं बिंग असं बनतं. तर अशा प्रकारे तुमच्या म्हणजे ह्या काही उपाय जे आपण सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचे की आपली काय अशी वृत्ती तर नाही दडलेली आहे की जी खरंच कामाची काहीच नसते. ना आपलं भलं होत ना कोणाचं भलं होत. पण वारंवार त्या वृत्ती आपण अननोनली यूज केल्यामुळे आपण परत धाडकन मागे पडत जातो, परत धाडकन मागे पडतो. तर त्यावेळेस समजून जायचं आपल्याला की अशी काय वृत्ती आपल्या याच्यावर काम करते आहे. तर हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर गहिऱ्या वृत्ती आणि जे खूप म्हणजे खूप जास्त डीपपणे गेलेल्या असतात वृत्ती, माझी तर खूप डीप होती. म्हणजे लहानपणापासूनची वृत्ती, 50 वर्ष त्या वृत्तीने काम केलं माझ्यावर, बिना पैशाने जगायचं. तर अशा याच्यावर प्रहार करणं ते कसं करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आपली वृत्तीविषयी जाणून घेतली पाहिजे, म्हणजे ओपन अप झालं पाहिजे की माझ्या मनात काय असं माझं बिईंग आहे, ते कसं तयार झालं. तर हे पण आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. जसं मला जाणलं की नाही बाबा, मला लहानपणातच असं काहीतरी घटना घडल्या. तर त्याच्यासाठी बऱ्याचशा म्हणजे कोणी इमोशनल ब्लॅकमेल करतं, तर कधी कधी आणि मुलं पण मग आपण लहानपणी नकळत तसं वागायला सुरुवात करतो. मुलंही मग जसं कोणी इमोशनल ब्लॅकमेल केलं तर ते पण मोठेपणे म्हणजे त्याच्यावर चिडून चिडून जातात, किंवा मग एकदम नाही नाही आई आहे बाबा, आईला असं जरा दुखवायचं नाही, असं नाही. तर ते म्हणजे ते चुकीचं काम सुद्धा करायला लागतात, त्यांना त्याचं काहीच वाईट वाटत नाही. पण तेच लक्षात आलं पाहिजे. आज जसं मी तुमच्याशी बोलतेय, तुम्ही समजा ह्याच गोष्टीवर चिंतन मनन केलं तर तुमच्याही लहानपणामध्ये, म्हणजे मी तुम्हाला जे ग्रँडमास्टर मध्ये नेहमी सांगत असते की लहानपणामध्ये तीनदा आपल्यासोबत माइंड प्रोग्रामिंग होतं. एक ते 5 ते 6 वर्षाच्या आयुष्यामध्ये, त्याच्यानंतर 9वी 10वी मध्ये असतो, म्हणजे 12 13 14 वर्षाचे जास्त असतं. त्याच्यानंतर 18 19 वर्षाच्या, म्हणजे हा 3 ठिकाणी आपलं माइंड प्रोग्रामिंग होतं, ज्याला आपण हे म्हणतो. तर ते बरोबर घर किंवा घरदार, आपले नातेवाईक, आई वडील म्हणा, किंवा आपले समाज, आपली शाळा, कोणी ना कोणी, कधी कधी अननोन पर्सनचंही काही आपल्याला जे होतं, पेपरमध्ये काही बातमी असतो किंवा एखादा काहीतरी सामाजिक घटना मोठी काहीतरी होऊन जाते, अशा पद्धतीने पण आपल्यावर ते परिणाम होतो. आणि तो परिणाम म्हणजे ती वृत्ती बनते, ती आपल्याला डीपपणे आपलं आयुष्य चालवतं. उभं आयुष्य निघून जाते काही काही लोकांचं, पण त्यांना समजतच नाही. आणि आपण त्याच्यावर असं म्हणतो की माझ्या आजीचाही स्वभाव असाच होता, आजोबांचाही स्वभाव स्वभाव असा होता वगैरे. तर हा त्याच्याचमुळे आहे की आजी आजोबांचा स्वभाव म्हणजे त्यांचं लहानपणी काहीतरी पाहिलेलं आहे, यांनी घट्ट बसवलं आणि त्यांनी ते कॅरी केलेलं आहे.
तर अशा पद्धतीने याला म्हणजे डीप आहे म्हणतो. आणि आपण त्याला स्वतःवर म्हणजे एक समजूत घेतो की अरे स्वभावाला औषध नाही, जाऊ दे, सोडून दे. पण असं नाहीये. स्वभावाला औषध आहे, म्हणजेच वृत्तीवर काम करण्याचं टाळतो ना आपण, ते टाळायला नाही पाहिजे. आता एकदम म्हणजे मी नेहमी जे म्हणत असते की समजनी काम करा, समजने, प्रज्ञेने जागृत व्हा, सत्य ज्ञान करा, विचार करा, चिंतन मनन करा. कोणी सांगतं किंवा काही म्हणतं म्हणून नाही. आपल्याला काय पटतं आपल्या आयुष्यामध्ये बघा. तर अशा पद्धतीने अशा काही ज्या चुकीच्या वृत्ती असतात किंवा सवयी असतात, हा जो जेव्हा आपण विचार करतो ते मुळापासून उखडून टाकणं शक्य असतं. आणि फायनल आपल्याला आपल्याला आपलं स्वभाव आपल्याला बनवता येतं की मला काय. आणि ह्याच ते सगळे टूल्स टूल्स म्हणजे शक्य म्हणजे मनन करणं, चिंतन करणं बस. आणि एक दुसरा एक टूल सांगायचं म्हटलं तर आध्यात्मिक ध्यान, स्वतःचा अनुभव. जसं आता आपण ह्या रेखीच्या याच्यामध्ये सगळं तेच शिकवते की कोण आहात तुम्ही. तुम्ही ना शरीर आहे, ना बुद्धी आहे, ना मन आहे, मग आहे कोण. तर ते स्वतःचा अनुभव प्राप्त करणे की मी कोण आहे, मी सेल्फ आहे. म्हणजे हा सेल्फ चेतना, चैतन्य, अनुभव, कोणी ईश्वर, गॉड, अल्ला, जे काही आपण म्हणतो है ना, कोणी आत्मा म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण नाव दिलं, आपण त्याला रेकी नाव दिलेलं आहे त्याला. रेकी म्हणजे चेतना, चैतन्य, तुमचा प्राणशक्ती, जिवंतपणा, तीच आहे फक्त. त्या जिवंतपणाला ह्या शरीराने तो आपला जिवंतपणा दाखवतो. आणि हे आपण आपल्या मनोयंत्र शरीराशी जोडलेलं आहोत, हे आपल्याला आपल्या अनुभवावरून पण समजून येतं. तर अशा पद्धतीने आपण आपल्यातले गुण जाणून त्याला अभिव्यक्ती पण करणं आपल्या हातातच आहे. तर ही अनुभूती आपल्याला स्वतःची, जेव्हा आपण शांत बसतो, ध्यान साधना जेव्हा करतो, तेव्हा ही अनुभूती आपल्याला येते की हे तर शरीरही म्हणजे एका वेळेनुसार नंतर म्हणजे ते शरीर असं नष्ट काहीच नाही असं वाटतं. म्हणजे अनंत ह्या हवेमध्ये जसं हवा दिसत नाहीये तो सगळीकडे आहे, तसं त्या हवेमध्ये आपण शरीर विरून जातं. मन, विचार अगदी म्हणजे निघून जातात. अनुभव काय ते त्याचं सगळं विस्मरण होऊन जातं. म्हणजे काहीच नाही राहत. म्हणजे नातं संबंध असं नाही, काही नाही, पण जे काही आपण भूमिका निभवतो ते सगळं विसर पडतं आणि सगळं म्हणजे त्या विलीन होऊन जातो आपण ह्या ध्यान साधनेने म्हणा किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये. तर तेव्हा तुम्हाला तुमचं जे म्हणजे अस्तित्व आपण जे म्हणतो ना, काय म्हणते मी तुम्हाला आता, म्हणजे वृत्ती, बिंग, तेव्हा तुम्हाला तुमचं बिंग समजतं. आणि ते बिंग पण तुम्ही सहज म्हणजे डिलीट करून टाकताय, सगळं पुसवून टाकायचंय. काही नाही, आत्ता नव्याने शिकायचंय, आत्ता नव्याने. तर अशा पद्धतीने तुम्ही ध्यान साधना पण करू शकता. आणि तुम्हाला मी ध्यान साधना पण बऱ्याचदा सांगितलं, जे जे ग्रँडमास्टर आहेत ते, की कसं शांत वातावरण बसायचं, पहाटे तर उठलं तर खूपच चांगलं डोळे बंद करून श्वासोश्वासाकडे आपल्या बघत राहायचं. श्वास गेला, श्वास आला. एक वेळ असेल किंवा जे कपडे परिधान केले त्याला पण म्हणजे विचाराय म्हणजे, आणि स्वतःला एक 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 विचारायचं की हा श्वास चाललाय, हा मी आहे का. नाही, हे तुम्ही चालवतच नाहीये, हा माझा श्वास आहे आपण म्हणतो. हे काय, ते शरीर तुम्ही आहे का. नाही, हे माझं शरीर आहे म्हणतो. हे कपडे घातलेले, हे कपडे तुम्ही आहे का. नाही, हे माझे कपडे आहे म्हणतो. हे माझं घर आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. मग हा माझं कोण आहे. तर माझं कोणीच नाही, हे स्वतःला आपण जेव्हा ध्यान करून विचारतो, तेव्हा आपल्याला स्वतःला समज येते की अरे मी, माझं काहीच नाही, म्हणजे माझं हे सगळं म्हणतो पण मी हा काहीच नाहीये. तर मी म्हणजे फक्त जिवंतपणा. तर हे तुम्हाला म्हणजे ध्यान साधनेमधून समज येतं. आणि हे जेव्हा समजलं तर तेव्हा तुम्ही तुमच्या वृत्तीमधून म्हणजे तुमच्या बीइंग मधून निघून जाता. आणि त्या ह्याच्यामध्ये मग तेव्हा तुम्ही खरं मी कोण आहे हे समजलं, तर मग तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकून स्वतःची वृत्ती बदलवू शकता किंवा स्वतःचा समज बदलवू शकता, है ना. पण हे एका दोन दिवसांनी येत नाही. असं नाही होत की ग्रँड मास्टर झालं आणि झालं आता, असं होत नाही. तुम्हाला हे नेहमीसाठी प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. आज म्हणजे मी हा एवढे कोर्सेस का घेते, तुम्हाला सजग राहण्यासाठी. कारण बरेचदा एवढं शिकवणे, एवढं सांगूनही शेवटी लोक तसेच वागतात की अरे माझी रेकीच काम नाही करत, अरे माझं असंच नाही. 100% रेकी काम करते या, तुम्ही त्या पद्धतीने अभ्यासच करत नाहीये. तर तुम्हाला खरंच मी तुमचं कौतुक करते की तुम्ही आज म्हणजे येत आहात, रेग्युलर येत आहात आणि करत आहात क्लास, है ना. तर तुमचीच प्रगती होईल नक्कीच.
खूपच खूप धन्यवाद म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शरीर आणि मन हे आपल्या म्हणजे कसं एक आरशासारखे आहेत हे सुद्धा समजायला येतं, की जसं समोरचा व्यक्ती करतो ते आपोआपच आपल्या आतमध्ये उमटतं आणि आपल्यामधूनही तेच निघतं. आपल्या आतून निघतं तेच तिथे दिसतं आरसा आरशासारखं समोरचा व्यक्ती. तर हे सगळं आपल्याला समज येते. है ना? तर आता अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगते, की ह्या वृत्तीपासून आपण कसं मुक्त कसे होऊ शकतो ते बघा. एक छोटीशी गोष्ट आहे त्याच्यावरून तुम्हाला खूप सहजतेने समजेल. की एक राजा असतो त्याच्याकडे खूप सुंदर पांढऱ्या रंगाची मांजर पाळत असते त्याने. त्याला खूप त्याच्यावर प्रेम असतं. आणि इतकं म्हणजे त्या राजाने हे आपल्या त्या मांजरीवर प्रेम केलं की सगळ्यांना सांगतो की राजा मांजरीसाठी पण एक छोटं सिंहासन बनवा. ती दरबारात आता आपल्यासोबत बसेल. आणि मग काय मांजरीसाठी नवीन मुकुट आणि नवीन वस्त्र दागदागिने घालण्यात आलं. तिच्याही समोर पक्वानं दूध वगैरे गोष्टी सगळ्या ठेवण्यात आल्या. मुकुट घालून महाराणीसारखे सिंहासनावर जाऊन बसू लागली ही मांजर आता. पण काय झालं तेवढ्यात मांजरीच्या समोरून एक छोटासा उंदीर गेला. ती सगळं विसरली आणि मांजरीने त्या उंदरावर झडप घेतली आणि मात्र उंदीर तिथून पळून गेला. आणि ह्या सर्व भानगडीमध्ये काय झालं, मांजरीचा मुकुट खाली पडला. तिच्यासाठी आणलेले सगळे पदार्थ इकडे तिकडे पसरले म्हणजे सगळे विखरले. आता हे बघून राजाला खूप दुःख झालं की त्याला वाटलं की इतकं सगळं समोर असताना मांजर त्या उंदराच्या मागे धावली कशी ग. तर हेच असते, ही वृत्ती असते. मग आता तिची वृत्ती आहे की ती उंदराला पकडतेच. तिच्या समोर तुम्ही तिचं पोट भरलं असेल तरी सुद्धा. तर असंच आहे, माणूस असो प्राणी असो, तो आपल्या वृत्तीकडच्या मार्फत ते काम करून घेतो. हो की नाही. तर अशा पद्धतीने राजाजवळ सगळं काही सिंहासन मिळालं, इतकं मान सन्मान मिळालं, पण तरी पण उंदीर पाहून त्याच्या मागे पळण्याची वृत्ती हे सगळं त्याच्यामुळे बिनसलं. तर असाच मांजरीसारखा माणूसही विविध प्रकारच्या म्हणजे वृत्तीने अडकलेला असतो, जखडलेला असतो. कितीही त्याच्यासमोर विकासाच्या संधी आल्या तरी पण तो आपल्या वृत्तीनुसार त्यांचा स्वीकार करत असतो आणि अनेक संधी वाया घालवत असतो. है ना? जसं आज आपलं इतकं सुंदर ऐकण्याचं खरंच संधी इतकी चांगली आहे आणि इतकं डीप नॉलेज आहे. पण किती लोकांनी संधी वाया घालवली आणि आले नाही. हो की नाही. तर इतकंच नाही तर आपल्या आयुष्यातलं ध्येय सुद्धा आपण छोट्याशा वृत्तीमुळे गमावून बसतो. तर जीवनातलं माणसाच्या जीवनातलं सर्वोत्तम ध्येय म्हणजे हेच आहे, जे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपलं पर्पज क्रिएट करा, पर्पज क्रिएट करा. सगळ्यात पहिलं मेन सर्व लोकांचं ध्येय हे आहे की मी कोण आहे हे जाणणं, स्वतःचं रिअलायझेशन. कारण आपण ह्या शरीरामध्ये, ह्या विचारांमध्ये, ह्या मनामध्येच अडकलेलं आहे की नाही ग माझं मन नाही मानत, नाही माझं शरीर माझं आजकाल मला साथ देत नाही, नाही मी नाही करू शकत. अरे तुम्ही मनही नाहीये, तुम्ही शरीर पण नाहीये. पर्याय त्याच्या तुम्ही बघत वृत्ती बदलवून तर पहा. तर एवढं सोपं पण नाही आहे वृत्ती बदलवणं. थोडं म्हणजे खूप आपल्या सवयी किंवा आपल्या जुन्या गोष्टी अडथळे बनतातच. म्हणजे जसं राजसिंहासन मिळाल्यानंतरही मांजर उंदराच्या मागे धावते, तशाच पद्धतीने आपण अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचू नये एखाद्या छोट्याशा वृत्तीमध्ये ओळखूनही आपण मागे येऊ शकतो. तर ही गोष्ट आहे, पण तरी पण करत राहा. पण जो वृत्तीतून मुक्त झाला त्यालाच बुद्ध म्हणतात. है ना? पण चला आपण हं, बुद्ध नाही तर कमीत कमी बुद्धत्वाकडे एक पाऊल तर उचलू. हो की नाही. त्या ह्या छोट्याशा वृत्तीत अडकल्यामुळे आपल्या स्वभावात असं स्थापित होण्यापासून आपण वंचित राहतो आणि कितीतरी उदाहरणं इतिहासामध्ये सापडतात की लोक सत्य प्राप्तीच्या त्या उच्चतम मार्गापर्यंत पोहोचले, पण तरी पण आपल्या वृत्तीवर विजय संपादन न करू शकल्यामुळे ते थोड्याशा ह्याच्यामुळे त्या ध्येयापासून भरकटत गेले. महाभारतातही आपण जे किती स्टोरीज ऐकतो है ना, की द्रौपदीचं पण असं म्हणजे तिचा जन्मच असा झाला होता की तिचे वडील म्हणजे द्रुपद राजाने एक यज्ञ केला होता की आपल्याला मुलगा व्हावा आणि तो मुलगा म्हणजे त्याने बदला घ्यावा द्रोणाचार्याचा, असं काहीतरी हे होतं. त्याच्यासाठी यज्ञ केला होता आणि पण त्याला झाली मुलगी, म्हणून त्याने नाव ठेवलं द्रौपदी. आणि ही द्रौपदीमध्ये जन्मापासूनच बदला घेण्याची वृत्ती निर्माण झाली. म्हणजे हे एकंदरीत म्हणजे काय म्हणतो आपण जन्माचं असतं तशा टाईपची असते वृत्ती तयार निर्माण होते. तर पुढे मग
श्रीकृष्ण आला त्याच्याबद्दल भक्ती निर्माण झाली, ही स्टोरी सगळी तुम्हाला माहिती आहे. मग तिथून तिला आत्मज्ञान प्राप्त झालं है ना. द्रौपदीला कृष्ण आपण म्हणतात, असं बघायला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या सगळ्या स्टोरीज मधून आपल्याला त्या गोष्टी समजून सांगायच्या असते. ऍक्च्युअली त्याचा अंतिम लक्ष हेच आहे की कोणतीही वृत्ती आपल्यामध्ये जी बसते, शेवटी ती आपल्याला लक्ष्यापासून दूर नेते आणि तिची किंमत तर मोजावी लागते. तर आपल्याला जर स्वतःला वाचायचं असेल तर आपल्या प्रत्येक वृत्तीवर, आपल्या वृत्तीवर काम करायचं आहे. आणि ती कायमची नष्ट कशी होईल त्याच्यासाठी ध्यानाचा सराव करायचा आहे आपल्याला. आणि ह्या वृत्तीतून मुक्त होण्यासाठी ध्यान हे सर्व उत्तम साधन आहे. ध्यान करणं म्हणजे जेच मी कोण आहे, मी ना शरीर आहे, ना मन आहे, ना विचार आहे, ना भावना आहे. मग मी कोण आहे? मी अनंत आहे. म्हणजे या शरीरातून समजा बाहेर निघालं तर काहीच नाही तुम्ही. तर अनंत म्हणजे या ब्रह्मांडामध्ये एक रूप आहात, तर ब्रह्मांड काहीही करू शकतो. तर अशा पद्धतीने आहे. पण हे इतकं सहज आहे, सोपं पण नाहीये. मनातले विकार नाहीसे करणं किंवा वृत्ती सोडणं, पण तरी पण पॉसिबल आहे. ह्याच्यासाठी आपल्या स्टोरीज खूप झाल्या आहेत. चला, महाभारत आपल्याला माहिती नाही झालं की नाही, प्रत्यक्ष स्टोरीज वाटतो, पण अंगुली माल टाकू, भगवान बुद्धांच्या याच्यामधली स्टोरी माहितीच असेल सगळ्यांना, की तो जंगलात लोकांना मारून संपत्ती लुटायचा आणि त्याचं एक बोट काढून म्हणजे ते गळ्यात माळ बनवून घालायचा तो. पण जेव्हा तो भगवान बुद्धांच्या संपर्कात आला तेव्हा त्याला सत्याचं ज्ञान झालं. भगवान बुद्धांचा शिष्य बनला, ध्यान साधना करायला लागला. आणि भगवान बुद्धांनी मला ध्यान साधना करायला लागला, शिष्य झाला, तर तिथे तुम्हाला स्वतःच तर काहीच नाही, लोकांना मागूनच खावं लागायचं. तर तो जेव्हा भिक्षा मागायला जायचा तर लोक त्याला रागाने दगड मारायचे, कोणी घाबरायचे, काठ्याने मारायचे, शिव्या मारायचे. पण भगवान बुद्धांनी त्याच्या शिकवणी प्रमाणे तो त्या वेदनेला, वेदना होत होती, कोण दगड मारत आहे, शिव्या मारत आहे, आणि तो तो सहन करणार राक्षसी प्रवृत्ती होता ना. पण त्याने इतकं तो समभाव म्हणतो आपण त्याला, वृत्तीला त्या बदलवायचं होतं त्याला. तर म्हणजे समभाव म्हणजे सुख आणि दुःखाच्या प्रति समान भाव ठेवणं. दुःख आलं म्हणून रडत नाही बसायचं, सुख आलं म्हणून खूप उडायचं नाही. हा मध्यम मार्ग जो भगवान बुद्धाने नेहमी आपल्याला सांगितलाय, त्या मार्गाने त्यांनी आपली भावना राखली आणि हळूहळू तो पूर्णपणे बदल केला. तर लोक म्हणजे त्याला मारायचे, पण म्हणजे इव्हन म्हणजे रक्तासोबत, जसं त्याला म्हणजे त्यांनी स्वतःला केलं की रक्तासोबत माझी ही वृत्ती निघून जाते, वाईट निघून जाते, रक्त होऊन जायचा तो. अशा पद्धतीने इतक्या त्रासातून गेल्यानंतर अंगुलीमालचं मन शुद्ध झालं. म्हणजे इतकं सहज पण नाही वृत्ती काढणं बाहेरून, आणि आपल्या मनातून काढल्यानंतर समभाव म्हणजे मध्यम भावाने बघणं, लोकांकडनं अपेक्षा करणं सहज इतकं सत्य, इतकं सोपं पण नाहीये. पण सुरुवात तर करूया आपण, है ना. समज तर प्राप्त होईल ना कमीत कमी. तर अशा पद्धतीने ध्यान केल्याने आपल्या चुकीच्या वृत्तींची पकड जी होते ती सैल होते. प्रभाव व्हायला चांगला म्हणजे चांगल्या गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो आणि चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कमी कमी होत जातो. आणि म्हणून ध्यान साधनेमध्ये नेहमी माणूस नकारात्मक भावना सहजतेने सोडू शकतो. मनाची शुद्धता वाढू शकते. आणि खरंच आपण, मी जे तुम्हाला शिकवते चक्र ध्यान किंवा चक्रांच्या बद्दलचे खूप डिटेल सांगितलं, तर इतकं सोपं आहे ना ते समजणं. फक्त ते तुम्हाला आता जसं क्षमा करा, क्षमा मागा, इतकं सहज नाहीये जेव्हा तुम्ही ऍक्शन मध्ये आलं तो. पण जेव्हा आपण इथे समजावून सांगितलं की अरे आपण आपल्याच जाळ्यामध्ये पकडला गेलोय, तर कशाला पकडून ठेवतोय, कोणी दुसरी तुम्हाला पकडून नाही ठेवत आहे. करा क्षमा. हा, नाही तुम्ही समोर जाऊन हात जोडू शकत क्षमा, तर मनातल्या मनात तरी त्याच्याबद्दल क्षमा भावना ठेवा. त्याच्याबद्दल म्हणजे निगेटिव्हिटी बोलू नका, सोडून द्या, त्याचं ते आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगते, समजवते, खरंच त्या सहज सोप्या होऊन जातात. तर आपल्या म्हणजे हा वाईट सवय म्हणा, वृत्तीमधून मुक्त होण्यासाठी ध्यान प्रक्रिया समजून घ्या आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. शांतपणे बसा, आतमध्ये बस बघा, दुसऱ्यांना बघण्याची काही गरज नाही. म्हणजे त्याचं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, उपयोगच नाहीये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला एक हे करायचं आहे की नव्या सवयीचं महत्व कसं. आता नवी सवयी आहे त्याचे कशी सवयीचं महत्व काय आहे ते मी सांगते तुम्हाला. आता एक म्हणजे गोष्टच आहे की एका अंड्यातून दोन बेडक्याची पिल्ले निघाली, बाहेर आली. आईने नाव ठेवलं त्याचं टेडी आणि मेडी. आपल्या छोट्याशा शेपटीने ते मोठ्या एक उत्साहाने म्हणजे खेळत होते एकमेकांच्या
अशी भांडते होते किंवा एकमेकांच्या पाठीमागे धावणं वगैरे, छोटे मुलं म्हणजे कल्पना करा गोष्टीची आहे. तर आई तिला म्हणाली, त्याला म्हणाली की बेटा बघ, आम्ही आमची शेपटी हलवू शकतो आणि तिच्याशी पण खेळू शकतो. आईने मोठ्या गर्वाने आपल्या मुलांकडे पाहिलं आणि ते मोठे कसे होतील हेही आईने त्यांना सांगितलं आणि ते शेपूट कशी गमवतील हेही त्यांना समजावून सांगितलं. आईने सांगितलेल्या गोष्टीने दोन्ही पिल्लांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित केलं. म्हणजे गोष्ट दोघाही मुलांना सारखीच सांगितली आईने, पण बघा कशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित झाले. तर टेडी म्हणजे हा जो होता त्याला भविष्याबद्दलचा खूप उत्साह वाटत होता. त्याने ऊर्जा आणि उत्साहाने पाण्यात पोहणं सुरू केलं. आपला पाय केव्हा केव्हा येईल, म्हणजे आपल्याला पाय केव्हा येईल हे तो कधी मागे वळून, म्हणजे कधी कधी मागे वळून पाहत असे. तुम्हाला माहिती आहे ना, बेडकाचे पिल्ले कशी असतात, असे फिश सारखे असतात. है ना? त्यांना शेपूट असते आणि पाय तेवढे मोठे नसतात, तर म्हणून त्यांना असं वाटतं की शेपूटच माझं काही आहे. पण आई त्यांना तेच सांगते की मोठे जसं त्या शेपूट नाहीसं होते म्हणून. तर त्याच्यासाठी हे सगळं गेम खेळतात आहेत दोघं मुलं, म्हणजे त्या बेडकाचे पिल्ले. तर एका मुलाने तसा विचार म्हणजे केला की बस खेळणं चालू ठेवलं, पोहणं चालू ठेवलं, त्याने आपली मागे वळूनही पाहिले नाही शेपूट, है ना. पण दुसरा मात्र की मला जर हे शेपूट राहिलं नाही तर मग ते मी हलवून तिच्याशी खेळून काय उपयोग, इतकी मेहनत घेऊन काय उपयोग, आणि शेपूट तसे निघूनच जाणार आहे. तर अशा पद्धतीने तो खूप म्हणजे शेपटीच्या बाबतीत उदास झाला. आणि म्हणजे परिणामतः त्याची शेपुटी ही दुबळी होत गेली आणि त्याच्यातली ऊर्जा पण कमी होत गेली. आता हे सगळं आई बघत होते. शेवटी आपल्या शेपटीचा अधिकाधिक वापर कसा सुरू करावा असं तिने म्हणजे एका दुसऱ्या बाळाला सांगितलं, आणि ती शेपूट मात्र अशीच जाणार आहे, तेव्हा आपण प्रयत्न करूनही काय उपयोग, असं त्याने विचार केला. पण मात्र दुसरा जो टेडी होता त्याने नेहमी आपले शेपूट हलवत राहिला, म्हणजे त्याच्या मनामध्ये असा त्याने विचारही क्रिएट नाही केला आणि व्यायाम करत राहिला. तर काही दिवसांनी त्याची शक्ती वाढली आणि मग ती शेपूट जसे मोठे झाले तसे ते गायब होतेच, म्हणजे यांची बेडकांची, आणि मग त्यांना पाय आले. तर पायामध्ये ती शक्ती गेली, तो उत्साह आणि तो ऊर्जेसह सगळा, म्हणजे ज्याने लक्षच दिलं नाही की ते शेपटी जाणार आहे तर याचा काय उपयोग आहे, तर असं काही नाही. पण त्याने आहे म्हणून त्यांनी नेहमी व्यायाम केलेला होता, तर त्यांनी आपली ऊर्जा कायम ठेवली होती. त्यामुळे हा बिल्लू असा होता की तो आपला उत्साह कायम ठेवला त्याने. पण दुसरा मात्र जो होता तो आपला उत्साह कायम राखू शकला नाही. त्याला एवढंच वाटत होतं की आता आपल्याकडे पाय आहेत पण वापरण्यासाठी आवश्यक ऊर्जा मात्र त्याच्याकडे नाही. म्हणजे व्यायाम न दिल्यामुळे तो कमजोर राहिला, हे त्याच्या कधी लक्षातच नाही आलं. तर अशा पद्धतीने माणूसही स्वतःला काही चांगल्या आणि चुकीच्या वाईट सवयी लावून घेतो. चुकीच्या सवयी त्याला भविष्यात किती दुर्बल बनवतात आणि चांगल्या सवयी कशा भविष्य उज्ज्वल घडवतात, हे त्याला समज आली पाहिजे, अगदी छोट्या बच्चांपासूनच, है ना. तर हे सांगण्यासाठी म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे ती, आता म्हणजे आपण गोष्टीमधून जास्त चांगलं समज येते. तर म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या चांगल्या सवयींवर खरंच काम करावं. जोपर्यंत ती सवय असं ऑटो सिस्टीम मध्ये, जे ऑटो मध्ये येत नाही, म्हणजेच वृत्ती बनत नाही, तोपर्यंत तरी ती सवय लावत राहायला पाहिजे, लावत राहायला पाहिजे, लावत राहायला पाहिजे. हो की नाही. तर कशा कोणत्या सवयी आपल्यामध्ये लावल्या पाहिजे विशेषतः, तर सगळ्यात म्हणजे पहिले स्वतः सोबत वेळ घालवणं. आपण जन्मभर याच्यासाठी त्याच्यासाठी त्याच्यासाठी करत असतो, स्वतःशी स्वतःच्या अंतर्यामाशी आपण जोडलेले राहत नाही. आपण आपल्या म्हणजे विचारांपासून दूर राहतो, स्वतःच्या विचारांना बघत नाही. म्हणजे स्वतःशी कसं संलग्न राहता येईल याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, आणि ह्यालाच म्हणजे मेडिटेशन नाव दिलेलं असतं. मेडिटेशन म्हणजे ध्यान करणं. तर कुठे? आतमध्ये. जसं तुम्हाला म्हणजे समज येईल ना मेडिटेशन मध्ये डीपली होईल ना, ते तस तसं म्हणजे तुम्हाला काही असं हे नाही वाटणार की इथेच बसलं पाहिजे, असंच बसलं पाहिजे, डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, असं नाही. आपोआपच ते इतकं डीप व्हायला लागतं की तो म्हणजे ते काय म्हणतो, सजगता, निर्णय क्षमता किंवा विवेक हा तुमचा आपोआप वाढत जातो. आणि हेच म्हणजे तुमचं मग मेडिटेशन सहज होतंय. पण ही सवय स्वतःला लावण्याला तुम्हाला अशी पावलं उचलणं खूप गरजेचं आहे, है ना.
तर सुरुवातीला तर ठीक आहे की तुम्हाला शांत जागा शोधावं लागतं किंवा एकांत असो हे वगैरे, पण नंतर मग हळूहळू हळू तुम्हाला या चांगल्या गोष्टी सवय वाढत जाते. तुम्हाला वेळ वाढवत जायचं असेल तर खरंच स्वतःला जर जाणून घ्यायचं असेल तर ध्यान हे खूप सगळ्यात म्हणजे उपयुक्त असं आहे. सखोल चिंतन म्हणजे डीपली आपल्याला चिंतन करण्याची खूप छान संधी मिळते. तर नंतर मग दुसरं एक सवय आपल्याला लावू शकतो की आत्मसूचना. आत्मसूचना म्हणजे काय असतं? स्वतःला सूचना देणं. पहिलंच मेडिटेशन म्हणजे स्वतःला बघणं आहे. दुसऱ्याच्या अफर्मेशन जे आपण देतो, तर ते अफर्मेशन जे अ, यशस्वी लोक असतात ना, ते नेहमी स्वतःला अशी आत्मसूचना देत असतात है ना. तर जे काही आपल्याला हवं आहे त्याचं शब्दात मध्ये त्याला हे करून त्याला स्वतःला की हो आपण करू शकतो. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं की आपण ह्या शरीर नाहीये, मन नाही, म्हणजे ह्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यात उपयोगी पडतो है ना. तर उपयोगी पडतं म्हणजे ही समज समजली तर सहज होत ही सगळी गोष्ट. तर अशा पद्धतीने आपल्याला आत्मसूचना दिल्याने पण तुम्हाला म्हणजे एक सवय तुमची चांगली होते. आता आत्मसूचना म्हणजे साध्या साध्या जेवणासाठी म्हणा, व्यायाम करण्यासाठी, स्वतःचं भविष्य क्रिएट करण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी असतात है ना, त्या सगळ्या करू शकता तुम्ही. याचे खूप भाग आहे. आपण जसं अफर्मेशन्स तयार केले तर तशा पद्धतीने तुम्ही स्वतःसाठी पण अफर्मेशन्स तयार करू शकता. नंतरचा भाग आहे की स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे है ना. खूप वेळेला महत्व देतो. एकही क्षण वाया घालवू नये असं वाटतं. इतकं सतर्क असतं. पण काय असतं? स्वतःच्या जीवनाकडे स्वतःच्या जीवनातली प्रसंगाकडे तुम्ही नेहमी लक्ष देत चला. की काय केलं पाहिजे? सकाळी उठल्यापासून आपण काय करतो? कसं करतो? किती म्हणजे इतरांच्याच ह्याच्यामध्ये कोणाची मीटिंग चालू आहे, तर ऑफिस आहे, तर हे आहे, ते आहे. पण स्वतःसाठी मात्र की तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी कधी वेळ देता का? स्वतःला काही म्हणजे आवडतं म्हणून काही करता का? तर हे करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण इतकं कामाला महत्त्व देतोय बाहेरच्या, की स्वतःसाठी विचार करण्याचा वेळ मिळत नाही. आणि स्वतःला संपवण्याचाच मागे लागलेलो असतो आपण. तर हा एक खूप जरुरी आहे, की आणि त्याच्याही सोबत की नेमकं आपल्याला काय हवंय? हे स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. ही सवय लावा स्वतःला. ठीक आहे? नंतर आणखी एक सवय की व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या ग्रँड मास्टरमध्ये या सगळ्या गोष्टी आपण जे सांगतो रेखीमध्ये त्याच गोष्टी आहेत सगळ्या. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाशक्ती, की आपल्या डोक्यामध्ये काय कोणत्या गोष्टी, कारण काय होतं की जे आपण ठरवलं आपल्याला काही पाहिजे म्हणलं त्याच्या कल्पना इथे आल्या तर एक प्रकारच्या लहरी म्हणजे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि जे जसं इथे डोक्यात आहे तसं तुमच्या समोर व्हायला लागतं. तर म्हणून तुम्हाला व्हिज्युअलायझेशन हे एक प्रभावी असं माध्यम आहे आणि खरंच मोठे मोठे लोक ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काही म्हणजे अ, आणि आधीच समजा आपण निगेटिव्ह पण केलं ते पण एक प्रकारचं निगेटिव्ह असतं बरं का, म्हणजे व्हिज्युअलायझेशन. त्यापेक्षा मग चांगलं करा, चांगलं पुस्तकं वाचा, चांगल्या पद्धतीने करा. मग मला भीती वाटते, द्वेष येतो, ह्या गोष्टीसाठी आपण मग ते मागे पडतो. आणि ते व्हिज्युअलायझेशनच असतं तेही एक प्रकारचं. आणि त्याच्यातही आपण मग हारतो. तर ह्या गोष्टी आपल्याला जुळवता आलं पाहिजे आणि मेन म्हणजे व्हिज्युअलायझेशन करताना त्याच्या सोबत सोबत आपल्या भावना भावना म्हणजे फिलिंग्स तुम्हाला जोडता आली पाहिजे. नंतर आपल्याला आणखी सवय म्हणजे वृत्तीमध्ये बदलायला पाहिजे की आपण आपल्या आरोग्याप्रती सजगता, कारण याच्यावर सगळ्यात मोठा मेन काम करणारा म्हणजे म्हणजे निगेटिव्ह काम करणारा म्हणजे आपल्या चिंता, निराशा, ताण तणाव ह्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे आरोग्य आपलं डाऊन होतं. तर ते हे सगळं चिंतन मनन केल्याने तुमची आपोआपच चिंता आपोआपच म्हणजे निगेटिव्हिटी जे असतात ना, निराशा आहे ते सगळं निघून जातं. तर निरोगी शरीरातूनच तुमचं मन स्वस्थ निर्माण होतं. आणि यशस्वी लोक जरूर जाणतात हे सगळं की यशाच्या मार्गावरून त्यांना जर जायचं असेल तर आरोग्य सगळ्यात मेन असतं. आरोग्य म्हणजे शरीराला ठेवायचं असेल तर मनाला ऊर्जावान ठेवणं गरजेचं आहे है ना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आहे. नंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही आता जसं मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगते पण किती जण लिहून ठेवतात, नाही लिहत. आता मी क्लास होण्याच्या आधीपर्यंत मी डायरीमध्ये काही गोष्टी लिहत होती. तर लिहिण्याची सवय ठेवा नेहमी, मी तुम्हाला सांगते.
लिहिल्याने कसं कारण ऐकल्याने काय होतं, बरेच तुम्ही कामं करता करता पण ऐकता, तर हे लक्षात नाही राहत आणि हे असंच वाऱ्यासारखं उडून जातं. वारा आहे, हवा आहे, येईल जाईल. पण जर तुम्हाला पाहिजे खरंच तुमच्या आयुष्यामध्ये बदल, तर लिहिल्याने म्हणजे ती पण म्हणतो ना निसर्गाला एक म्हणजे रजिस्टर्ड असं कॉपी दिली आहे कोर्टामध्ये. असं नाही होत की मला नाही पाहिजे म्हणून तिथं जाऊन तुम्ही बोलणे, सगळं ऑन पेपर पाहिजे असते. तर तशाच पद्धतीचं हे असते. तर लिहिणं खूप महत्वाचं आहे. इव्हन तुम्ही काही पुस्तक वाचताय, कोर्स करताय, काही पण, तर लिहिणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मी जर काही व्हिडिओ पण पाहिलं ना, तर ते काही वाक्य आवडले कोणाचे काही, तर मी लिहिते. आणि म्हणूनच मला तुम्ही बरेच लोक म्हणतात ना, मॅडम तू इतकं कसं बोलता, कुठून येतं, काय येतं. ते हे असंच नाही होत. पुस्तकं वाचणं आहे, लिहिणं आहे, कितीतरी व्हिडिओज ऐकणं आहे, मग आपलं चिंतन मनन आहे. आणि ते मग तुम्हाला मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटतं, तर मग मी असं काहीतरी कोर्स बनवते. असं असतं. कारण आपण स्वतः शिकलो म्हणजे मग दुसऱ्यांना शिकवतो, तर ते अजून जास्त डीप म्हणजे ते आपल्या बिंग मध्ये जातं, म्हणजे वृत्ती बनते. मला माझी वृत्ती बनवायची आहे अशी यशस्वी. आलं लक्षात? आणि वृत्ती बनवली की मग माझी सवय कशी यशस्वी मार्गाच्या सवयी बनतात मग. हो की नाही? तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या एक 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 एका एक अवलंबून आहे. आणि हे सगळं करताना अजून एक शेवटचं एक मी तुम्हाला सांगते, की स्वतःमधले कमतरता दूर दूर करा. आपण सहज म्हणतो नाही रे यार मला नाही जमणार, मला वेळ नाही मिळत, मला असं मला तसं. नाही, बसा. मनही नाही मानत कधी कधी. आता मला दुपारी थोडस डोळा लागला आणि मी उठले, म्हटलं नाही नाही मला ते लिहून घ्यायचंय. उठले, ऐकला व्हिडिओ, लिहिला त्याच्यातले पॉइंट्स. तर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर करावं लागेलच, है ना? तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. हे काही सहजच होणार नाही आहे. आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी म्हणजे काय म्हणतात त्याच्यावर असं फोर्सफुली राहून करावं लागतंय. ठीक आहे. नोट्स काढत राहणं आपल्या स्वतःच्या, कारण लिहिणं म्हणजे ही खूप सुंदर कला आहे आणि याच्यातून आपल्याला खूप चांगली शक्ती मिळते असं म्हणतं तरी चालेल. म्हणून तो पुस्तकं लिहिणं हे करणं वगैरे किती मोठी गोष्ट आहे, है ना? कारण लिहून ठेवलं ना तर आपल्याला बरेचदा वाचता येतं. म्हणजे रिपिटेशन होऊन जातं. कारण असं नुसतं वाचलं किंवा नुसतं ऐकलं तर विसरून जातो आपण, ते नाही राहत तेवढं लक्षात. पण लिहिल्याने मात्र कायमची नोंद राहते. तर त्याच्यामुळे आपल्या बेडरूम मध्ये डायरी पेन नक्कीच ठेवा. नंतर स्वतःच्या शरीराला जे काही खायचं असेल तर त्याला म्हणजे एक औषध जसं आपण डॉक्टरांना विचारून घेतो, तसं आपल्या शरीराला विचारून घ्या की तुला हे चांगलं आहे का रे बाळा. स्वतःच्या शरीराला खरंच पाहिजे का, तुला खरंच भूक लागलीये का, की उगाचच खातोय आपण, अशा टाईपचं वगैरे म्हणजे त्या शरीराशी बोला. आरोग्य जर पाहिजे असेल तर, है ना? नंतर पॉज करत चला. काही काही याच्यामध्ये नुसतं धावायचं, सगळे धावतात म्हणून आपण धावायचं, तर असं नाहीये. तर काही वेळेस आपल्याला थांबता आलं पाहिजे, की खरंच मला हे करायला बरं आहे का, मी करतोय का, बरोबर जातोय का. तर समजून उमजून आपल्याला म्हणजे, कारण कधी कधी चुकीचं प्रोग्रामिंग होऊन जातं आणि मग तशी ती सवय बनते, ती वृत्ती बनते. तर हे आपल्याला खूप म्हणजे समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला डिसिप्लिन करणं म्हणजे शिस्त लावणं स्वतःला खूप गरजेचं आहे. अनुशासन, जे आपण म्हणतो की लहानपणीच लावलं जातं, पण नाही. लहानपणी तर आपण आपल्या मुलांना देतो ते खरंच एक भेट, सुंदर भेट आहे. पण स्वतःला पण आपल्याला अनुशासन आयुष्यभर लावणं गरजेचं आहे. कारण अनुशासनाची सवय ही फळं झाडे लावण्यासारखी आहे. जर सुरुवातीला हे झाड लावण्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागतं, नर्चरिंग करावं लागतं, पाणी, खत पाणी वगैरे वगैरे प्राण्यांपासून असं. पण तेच झाड मोठं झालं तर आपल्याला किती छान फळं देतो. तर तसंच हे अनुशासन करतं आपल्यासोबत. आज आपल्याला कठीण वाटतं, पण उद्या चालून हेच अनुशासन आपल्याला एक चांगलं फळ देऊ शकतो. आपल्याला चांगली वृत्ती आपली बनवू शकते आणि आपली त्याच्यातून प्रगती होऊ शकते. हो की नाही? बरोबर आहे. कोणाला हो. काय समजलं बोला. कोणी म्हणजे शेअर करू इच्छिता बिलकुल बोला. बोलायचं. नमस्कार मॅडम, मला एक प्रश्न आहे हा, बोला. की समजा आपल्या समोर जर काय असं चुकीचं घडत असेल, म्हणजे आपल्या मते जर चुकीचं घडत असेल, तर आपण त्यावेळेला काय हे करायला पाहिजे, की आपण म्हणजे गप्प बसायला आपल्याकडे पाहिजे की
सांगावं असं की बाबा हे चुकीचं आहे तू करतोयस ते. हे सांगावं की आपण फक्त बघत बसावं? नाही नाही नाही. काय करायचं? हो. हे बघा, आपण आहे ना 4 आयामातून जगत असतो. सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक, है ना. हे आपण जे शिकवतोय हे आध्यात्मिक याच्यातून. म्हणजे आध्यात्मिक मध्ये म्हटलं जातं की पहिले तुम्ही स्वतःला सुधरवा. हम्म. स्वतःलावरच आपण काम करू शकतो. 100%. 100% स्वतःवरच काम करायचंय. दुसऱ्यांना कधी शिकवू शकतो? जसं मी तुम्हाला शिकवू शकते किंवा सांगू शकते का? तुम्ही आले आहात. तुम्ही तुमचं वेळ देत आहात. तुम्हाला ती इच्छा आहे. तुम्ही पैसे दिलेले आहात म्हणून तुम्ही येत आहात. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आपलं त्याच्यावर टाकलेलं आहे. बाकीचे किती ठिकाणी म्हणजे ऍड गेले, किती लोक येतात आहे. काहीच घेणं देणं नाही त्यांना त्याच्याशी. कारण त्यांची वृत्तीच नाही आहे ती. तर इथे म्हणजे काय मी जबरदस्ती करणार आहे का? नाही करू शकत. तर तशाच पद्धतीने तुम्ही कोणा आपला बाळ जरी असेल तरी सुद्धा लहानपणापासून तर अनुशासन लावतो आपण. जसं मी म्हंटल, अनुशासन चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, लहानपणी लावली तर ती थोडीशी त्यांना आपण बनवायला एक म्हणजे मातीचा एक हे आहे म्हणतो आपण त्याला. आता ओल्या मातीचा गोळा आहे, आता त्याला शेप देता येतो. तर देता येतं. पण एकदमच कोणी आलं माणूस आणि तुम्हाला एकदमच म्हटलं आणि बदला, असं करा तसं करा, कसं बदलू शकेल? आपलाच मुलगा बाहेर फॉरेनला गेला आणि इथे आला, त्याला परत इथे यायला वेळ लागतो. हो की नाही? त्याच्या पहिल्या म्हणजे त्याच्या स्वतंत्र वृत्ती तयार झालेल्या आहेत. तर ते आपण एकाएकी नाही बदलू शकत. तर आपल्याला आपल्यावरच काम करायचंय. हा, एकदमच आता कोणाकोणाच्या अगदी मर्डरच्याच वृत्ती असेल आणि तो मारतच असेल, तर मग तुम्ही तिथून बाजूला होऊन जा. ही आपली वृत्ती आहे. कशाला आपल्याला तिथं संकटामध्ये टाकायचं स्वतःला? बाजूला होऊन जा, काही गरजच नाही. म्हणजे त्याला थोडक्यात थोडा वेळ द्यावा आपण. त्याला त्याचा वेळ द्या ना. जसं आता मी माझंच उदाहरण सांगते की माझे इतके करोड रुपये गेलेत. माझ्या वृत्तीमध्ये मी केलं असतं की नाही, मी याला कसं फसवू आणि कसं करू. माझा तर भाऊच अख्खा वकील होता. म्हणजे मला वकिली लढायलाही पैसे लागले नसते. तो म्हणाला तर तयारी होता. पण नाही, मी वकील केलं नाही, मी पोलीस स्टेशनमध्ये केले, कारण माझी वृत्तीच नव्हती त्याच्यात बदला घ्यायची आणि त्यालाही करायचं. जाऊ दे म्हटलं, आपण कमवायचे कसे, लोकांचं भलं कसं करायचं ते बघू आपण. म्हणजे मी माझी वृत्ती त्याच्यामध्ये, सवय त्याच्यामध्ये केलं, हा मला फायदेशीर सौदा झाला. हम्म. बरोबर. आलं की नाही? मी त्याच्याशी पण मी आता त्याच्याशी गोडी गुलाबीने बाबू बाबू करून आता मी काही जाणार आहे का? नाही, मी संबंध तोडून टाकले. मी दूर झाली त्याच्यापासून. त्याचं काही लेणं देणं नाही. लग्न येवात कुठे आता कॉमन नातेवाईकच आहे, तर होते कुठे ना कुठे भेट. मी त्याच्याकडे बघतही नाही किंवा त्याच्याशी म्हणजे ओळखही दाखवत नाही. माझ्याकडे आलेले मी त्यांच्या नमस्कार चमत्कार, काही काही नातेवाईक असे आहेत की त्याच्याशी बोलतात, माझ्याशी बोलतात. ओके, कोणी विषय काढला तरी मी विषय बदलून देते, निघून जाते. ना मी त्याला शिव्या श्राप देत, ना त्याला मी सुधरवायचा प्रयत्न करत, ना मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत, ना मेसेज, ना काही ना काही ना काहीच. काहीच नाही. हा टोटली माझा डिसिजन होता. मी माझी प्रगती, माझं मी बदलवला, विषय बदलवला आहे माझा. आज मी तुम्हालाही सांगते तर काय माझ्या मनात दुःख होतं किंवा मी त्याला काही शिवाय देते तुम्हाला सांगता सांगता? नाही. हो की नाही? तर मी काही सांगत नाही, काय म्हणजे मी तुम्हाला फक्त एक अनुभव म्हणून मी सांगत असते. नाहीतर त्याच्या मागे माझं काही भावना किंवा काही काहीच नाहीये. आणि हेच अनुभव का सांगते, तर मी त्याच्यात तर खरंच माझे डीपली अनुभव आहेत की जे नक्कीच काम करते. मी याच्यात काही खोटाडेपणा किंवा नुसतंच तुम्हाला सांगते वरवरच्या गोष्टी, मला मी काहीच नाही केलं असं ना, शिकवायला काय जाते, अशातली गोष्ट नाहीये ती. हो की नाही? म्हणून त्याला प्रज्ञा म्हणतो की तुम्ही पहिले शिका, त्या ज्ञानाचा उपयोग घ्या आणि मग दुसऱ्यांना शिकवा. तेव्हा तुमचं ते आणखी डीप येतं. म्हणून माझ्या इन्स्टिट्यूटचं नावच मी प्रज्ञा करुणा ठेवलं. त्याच्यामध्ये खूप डीप अर्थ आहे बरं का. हे आहे ते. तर दुसऱ्यांना शिकवत बसू नका. हा, आले कोणी तर शिकायचं तर शिकवा मग, किंवा आता आपल्यापेक्षा लहान आहे तर बाळा शोन्या राजा करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. तेही काही खूप ऐकतीलच जरुरी नाही आहे. आपण घरी काहीतरी वेगळं शिकवतो, शाळेत काहीतरी वेगळं शिकतो, मित्र परिवार असते त्याचा तो वेगळं काहीतरी शिकवतो. कुठून कुठून काय काय शिकतो यार ते बाळ. आणि कुठे म्हणू आपण की आपलेच संस्कार होऊ लागतात? नाही होऊ शकत, शक्यच नाही.
हो की नाही? तर त्यामुळे शक्य काय आहे, आपण आपली वृत्ती, आपण आपल्या सवयी कशा बदलवू शकतो. येस. एकटं आलो, एकटं जातोय. हा समाजासोबत जगायचंय तर आपल्याला स्वतःला बदलवायचंय बाबा, बस अजून काही नाही. खूप डीप आहे, खूप सुंदर आहे समजण्याचं, म्हणजे समजलं तर ती सुख, शांती, आनंद, समृद्धी सगळं मिळते. आणि तेच समजायला आपण या धर्तीवर आलोय. ध्येय आपल्या जीवनाचं तेच आहे, सगळ्यात मेन पर्पज ऑफ लाईफ असं आहे ते. तर खरंच तुम्ही आज तुम्ही आले आहात ना, मला तुमचं म्हणजे तुम्ही ना खरंच माइंडसेट तुमचा असा काय म्हणतात, एक असा मॅच्युअर्ड आहे. कारण ह्या गोष्टीला कोणी इतक्या सहजासहजी येत नाही. तुम्ही खूप मॅच्युअर्ड मनाने किंवा विचाराने येत आहात, है ना? तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमचे नक्कीच तुमच्या जीवनात प्रगती हो, ही शुभकामना आहे माझ्याकडून. आणि आपण इथे थांबूया. ठीक आहे. काही प्रश्न आहेत का तुम्हाला, पल्लवी वगैरे बोलू शकते? नाहीतर आपण इथे थांबूया. नाही नाही मॅडम. नाही ना? मी ओके. कालचे रेकॉर्डिंग 2 दिवसाचे पण बघितले, ऐकले ते. त्यातले या बात नोट्स पण काढले मी मॅडम. या हो. बात आहे, पहा बरं, पल्लवी नोट्स काढ. नाही, खरंच आहे. मी तुम्हाला आत्ताही हे सांगते, अशा डायऱ्या माझ्या किती आहेत. ह्या सगळ्या अशा लिहिलेल्या जुन्या डायऱ्या मी जेव्हा बघते, वाचते ना, तेव्हा अरे चे आहे का, ते आहे का, म्हणजे हे बघा असं लिहिलेलं असतं. मी पण लिहिते मॅडम, म्हणजे तुम्ही काही हे केलेलं असते ते पण छान वाटतं आणि ते. हो. हा, त्याच्यावर स्वतःला चिंतन सवय म्हणून. लावून टाका. चिंतन मनन करणं खरंच खूप छान आहे. खूप छान पद्धती आहेत. तर अश्विनी असं तू करत कर. तर लिहितात मॅडम त्याच्यामध्ये. काही आपल्याला कधी प्रश्न पडलेले असतात ना, ते नोट्स वाचल्यामुळे आपल्या प्रश्नांची हा. उत्तरं मिळतात हो त्यावेळेला. हो. हा, एकदम बरोबर. एकदम बरोबर. तर चला, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून माझा प्रोग्राम सक्सेस होतो. आणि मी ठरवलेलंच होतं की अगदी एक जरी आलं तरी चालेल, पण मी घेणारच. पण तुम्ही मला प्रोत्साहन देता, याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.